भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यग्राहवती कृपेण वहनी कर्णेन वेलाकुला अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा खलु पाण्डवैरणनदी कैवर्तकः केशवः पाराशर्यवचः सरोजममलं गीतार्थगन्धोत्कटन् नानाख्यानककेसरं हरिकथा सम्बोधनाबोधितम् लोके सज्जनषट्पदैरहरः पेपीयमानं मुदा भूयात् भारतपङ्कजं कलिमलं प्रध्वंसि न श्रेयसे मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ओम श्री परमात्मने नमः। नमस्कार श्रोते हो, माधवी रघुवीर या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अतिशय मनापासून सानंद स्वागत करत आहे। आपण बघत आहोत धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, आणि ह्या माध्यमातून आपण दर सोमवारी भेटतोय रात्री 8 वाजता। आणि ह्या असं करत करत गेली 3 वर्ष आपण दर सोमवारी भेटतोय आणि आता आलो आहेत आपण 18व्या अध्यायापर्यंत। 18व्या अध्यायातले सुद्धा 1/3 श्लोक झाले, 25 श्लोक झालेत। आणि या 25 श्लोकामध्ये आपण भगवंता म्हणजे हा कलशाध्याय हे तर आपण मागे बोललोच, आणि कलशाध्यायामध्ये मागे ज्याच्याबद्दल विस्तृत अशी चर्चा केली त्याचं परत थोडक्यात सार भगवंत सांगतायत। 17 अध्यायामध्ये जो अर्जुनाला बोध केला आहे, अर्जुनाचा जो मोह होता ना, तो मोह दूर करायचा होता। दूर करायचा म्हणजे काय? मोह याचाच अर्थ संभ्रमावस्था होती। मोह म्हणजे आपण ज्या लौकिक अर्थाने किंवा व्यवहारात जो मोह म्हणतो तसा मोह अर्जुनाला नव्हता झालेला। मोह म्हणजे तो संभ्रमित झालेला होता। त्याला कळत नव्हतं की ह्या स्वजनांशी मी कसा लढू, किंवा हे लढणं कितपत योग्य आहे, की हे लढू का मी संन्यास घेऊ किंवा मी भिक्षा मागू, हेच मला कळत नाही। अशी त्याची द्विधा मनस्थिती झाल्यामुळे त्याला स्वधर्माचं स्वकर्माचं भान आणून देण्यासाठी, त्याची स्मृती जागृत करण्यासाठी की तू कोण आहेस, तुझा स्वधर्म काय आहे हे सांगण्यासाठी ही सगळी भगवद्गीता भगवंताने अर्जुनाला सांगितली। पण त्याचबरोबर तितकीच ती आपल्यालासुद्धा तितकीच मार्गदर्शक आहे। कारण आपल्यालासुद्धा कधीकधी कर्तव्यापासून आपण च्युत होतो। आपलं कर्तव्य काय आहे आणि अकर्तव्य काय ह्याचं आपल्याला कधीकधी विस्मरण होतं, आणि म्हणून आपल्या सगळ्यांनाच आपल्या कर्तव्याचं भान आणून देण्यासाठी, ती स्मृती जागी करण्यासाठीच तर ही गीता सांगितली आहे। आणि हे सांगता सांगता भगवंतांनी आता ह्या 18व्या अध्यायामध्ये तर सगळ्याचं सार पुन्हा सांगितलं आहे, सगळ्याचा आशय सांगितला आहे, सगळ्याचा अर्क पुन्हा सांगतायत। आणि हे सांगताना आणखीन 3 गोष्टी सांगितल्या आहेत। कारण ही सृष्टी आहे, ही प्रकृती आहे, ती त्रिगुणात्मक आहे। त्यामुळे या सृष्टीतला प्रत्येक पदार्थ हा त्रिगुणात्मक आहे। म्हणजे हेही भगवंताने सांगितलं की ज्ञान कसं त्रिगुणात्मक आहे। ज्ञानामध्ये सुद्धा त्रिगुण कसे आहेत ना, सात्विक ज्ञान आहे, राजस ज्ञान आहे आणि तामस ज्ञानसुद्धा आहे। कर्मसुद्धा अशीच 3 प्रकारची कर्म आहेत। आणि एवढ्या सगळ्या या ब्रह्मांडामध्ये, या विश्वामध्ये घडणारी सगळी कर्म
भगवंतांनी लीलया अगदी सहजतेने 3 भागामध्ये कशी विभागली आहेत. हे ज्ञान आहे. आपल्याला जे ज्ञान वाटतं ते ज्ञान खरं कसं आहे. मग सात्विक ज्ञान कुठलं. त्यामुळे त्याच्यातही भगवंतांनी सांगितलं आहे की सगळीकडे एकत्व बघणार. एकत्व ज्या ज्ञानामुळे दिसतं ते ज्ञान सात्विक ज्ञान आहे. आपण हे मागे पाहिलं होतं. सात्विक ज्ञानाबद्दल आपण मागे बोललोही होतो. आणि तेव्हा आपण असं म्हटलं होतं, सर्व भूतेषु येनैकं भावम अव्ययमीक्षते. हे जे ज्ञान आहे, सगळ्या भूतमात्रामध्ये जे अव्यय भाव जो बघतो, जो अविकारी आहे, अविनाशी आहे, जे एकतत्व आहे, अविभक्तं विभक्तेषु, किंवा मागेही म्हणले ते विनश्यत्स्व अविनश्यन्त यः पश्यति स पश्यति. ही विभक्त सृष्टी आहे. याच्यातली प्रत्येक गोष्ट वेगळी आहे, पण त्या सगळ्या वेगळेपणामध्ये एकपणा आहे. युनिफॉर्मिटी इन डायव्हर्सिटी असं जो आहे ते हे ज्याला कळतं ते सात्विक ज्ञान. मग राजस कुठलं. जो विविधतेमध्ये रमतो तो राजस आहे. किंवा तामस ज्ञान कुठलं. तर ज्ञान म्हटलंच नव्हतं तामस ज्ञानाला. भगवंतांनी इतकं त्याला अनुल्लेखाने खरं तर मारलं होतं. यत्तु कृत्स्न वदे कस्मिन् कार्ये सक्तमहैतुकम अतत्वार्थ वदल्पंच. अतत्वार्थ ज्याच्यामध्ये तत्त्वज्ञान नाही आहे, तत्वार्थ नाही आहे, जे अल्प आहे, अल्प म्हणजे तुच्छ आहे, हीन आहे, गौण आहे, त्याला त्यांनी तामस असं म्हटलं होतं. असे आपण ज्ञानाचे 3 प्रकार पाहिले. कर्माचे सुद्धा 3 प्रकार पाहिले. नियतम संगरहित किंवा यत्तु कामेप्सुना कर्म साहंकारेण वा पुनः. किंवा तिसरं ज्ञान, तिसरं कर्म अनुबंधं क्षयं हिंसा मनवेक्षच पौरुषम. असे ज्ञानाचे प्रकार, कर्माचे प्रकार आपण पाहिले. आता कर्म करणारा कोण आहे. शेवटी कर्म हे कुणीतरी करावं लागतं ना. कर्म म्हणजे करताय ना. आपण हेही पाहिलं होतं. कुठल्याही कर्माचे 5 घटक कुठले आहेत हेही आपण मागे पाहिलं होतं. अधिष्ठानं तथा कर्ता करणैंच पृथक्विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवैचैवात्र पंचम. पाहतोय आपण. आणि पुन्हा पुन्हा भगवंत आपल्याला पुन्हा पुन्हा आपल्या मनावर ठसवण्यासाठी, पण तरीसुद्धा वेगळ्या पद्धतीने, वेगळ्या शब्दामध्ये, वेगळ्या भावामध्ये आपल्याला तेच तत्त्वज्ञान पुन्हा पुन्हा सांगतायत. आणि त्यातून आपल्यातल्या अर्जुनाचा मोह दूर व्हावा. आपल्यामध्ये अर्जुन आहेच आहे. तुमचं नाव काही असू दे, तुमचा हुद्दा काही असू दे, तुमचा व्यवसाय, तुमची नोकरी, तुमचं समाजातलं स्थान काहीही असू दे, पण खरं सांगू का, आपण सगळे अर्जुनच आहोत. सारखा द्वंद्वाचा सामना करावा लागतो आहे. सारखं संभ्रमित अवस्था आहे. आम्हाला निश्चित निर्णय घेणं कठीण होतं आहे. मग त्याच्यासाठीच तर आहे ना. त्याच्यासाठीच तर ही भगवद्गीता आम्हाला मार्गदर्शक ठरते आहे. आणि म्हणून आपल्यातल्या अर्जुनाचा मोह दूर करण्यासाठी, आपल्याला एक निश्चितपणा येण्यासाठी, आपल्याला एक नेमस्तपणा येण्यासाठीच तर ही भगवद्गीता वाचायची. आणि आजच्या भागामध्ये तर अतिशयच महत्त्वाचा विषय आहे की कर्त्याचे 3 प्रकार कुठले. कर्त्याचे 3 प्रकार कुठले. आधी पहिल्यांदाच एक आपण गोष्ट लक्षात घेऊया की खरं म्हटलं ना तर मी करता नाहीच आहे, हे आधी लक्षात घ्यायचे. पण तरीसुद्धा हा कर्तेपणाचा भाव आपल्या मनातनं काही केल्या जात नाही. कितीही वरवर म्हटलं की करता करविता तो परमेश्वर आहे, मी कोणीही नाही, तरी कर्तेपणाचा भाव जागाच असतो. शेवटी हे मी केलं, मी केलं, मी केलं. आता ह्या करता जर आहेच तर त्याचे 3 प्रकार बघूया. पण शेवटी आपलं अल्टिमेट डेस्टिनेशन काय आहे, अंतिम ध्येय काय आहे, गंतव्यस्थान काय आहे, तर या कर्तृत्वाचा, भोक्तृत्वाचा अभिमान टाकून द्यायचा आहे आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जायचं आहे. बुद्धी, कर्म, कर्ता, ज्ञान, सुख, दुःख या सगळ्याच्या पलीकडे जायचं आहे. ते स्थान कुठलं आहे, ते आहे परमपद. गीतेच्या भाषेत परमपद. मुक्तीच्या मार्गाने जायचं आहे. आणि मग ह्या मार्गाने जाण्यासाठी करता कसा असायला पाहिजे, खरा करता कसा असायला पाहिजे, ते आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत.
आणि भगवंत काय म्हणतात बघा. आता आपले 25 श्लोक तर झालेच होते ना मागच्या वेळेला. 25 श्लोक झाले होते. त्याच्यामध्ये आपण कर्माचं 3 प्रकार पाहिले होते. आज कर्त्याचे बघणार आहोत. भगवंत 26व्या श्लोकामध्ये म्हणतात, फार सुंदर आहे बरं का. म्हणजे अशी माणसं शोधायची एक आपल्याला दृष्टी मिळणार आहे. अशी माणसं नाही आहेत का? आहेत ना जगामध्ये. अशा सगळ्याच प्रकारची माणसं. आणि लांब कुठेच शोधायला जायला नको, आपल्या अवतीभोवतीच आहेत. सात्विक करता आहे, राजस करता आहे, तामस करता आहे. किंबहुना आणखीन तुम्हाला त्याच्यातलं गुह्य सांगते की आपल्यातच हे 3ही प्रकारचे कर्तेसुद्धा आहेत. म्हणजे फार लांब शोधायला जायला नको, फक्त इंट्रॉस्पेक्शन करायला पाहिजे. अंतर्मुख होऊन आपल्यातच शोध घ्यायचा आहे आणि आपल्याला उत्तमतेचा, उत्कृष्टतेचा ध्यास घ्यायचा आहे. आज जिथे आहोत तिथून एक पायरी वर चढायचे. रोज 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 आपल्यामध्ये सुधारणा करायची. तुम्ही म्हणाला हो आम्ही काही बिघडलेले नाही आहोत. बिघडलं नाही आहेत, पण अत्युच्च स्थानापर्यंत पोचलो नाही आहोत ना. त्यामुळे रोज प्रत्येक दिवस हा कोरा करकरीत दिवस आहे आणि ह्या मनुष्यत्वाच्या दिशेने आपल्याला प्रयत्न करायचे. आणि ह्या माणसाकडनं आपल्याला देव माणसाकडे जायचे. आणि देव माणसाकडनं देवत्वापर्यंत पोचायचं असेल तर या गीतेचा अभ्यास पुन्हा पुन्हा सजगतेने, दक्षतेने, जागरूकतेने आणि स्वतःच्या अनुभूतीने करायचं आहे. पुस्तकं तर अनेक मिळतील, व्याख्यानं तर त्याहून अनेक ऐकायला मिळतील, पण शेवटी आत्माभूती, आत्मानुभूती जी आहे तीच महत्त्वाची. प्रचित पाहेल ते तो शहाणा असं समर्थाने सांगितलं आहे. आणि गीता तर पुन्हा पुन्हा आपल्याला सांगते, यः पश्यति स पश्यति. जो खरा चर्मचक्षुनी नाही तर आत्मचक्षुनी, अंतश्चक्षुनी जो पाहतो तोच खरा पाहतो. ते अंतश्चक्षु उघडायचे, हे आत वळवायचे. चर्मचक्षु आत वळवायचे आणि आतली सृष्टी बघायची. आतला परमेश्वर शोधायचा आहे. आत्मा रामाला प्रसन्न करून घ्यायचं असेल तर ही गीता आपल्याला निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. मग बघायचं का सात्विक करता कोणाला म्हणतायत भगवंत. मुक्तसंगो नहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. चौथा चरण काय म्हटलेलं आहे. कर्ता, असा जो कर्ता आहे सात्विक उच्यते, त्या कर्त्याला सात्विक कर्ता असं म्हटलं जातं. मी म्हणतो असं भगवंत कुठेही म्हणत नाहीत. मी म्हणतो नाही असं म्हटलं जातं. असं एक सामान्य मत आहे. हे जनरल स्टेटमेंट भगवंत करतायत. कारण हे सगळं करत असताना बोलतंय कोण. हा श्रीकृष्ण बोलत नाही आहे बरं का. हा श्रीकृष्ण तो लोणी चोरणारा, तो रासक्रीडा खेळणारा, तो रणछोडदास श्रीकृष्ण बोलत नाही आहे. इथे कोण बोलतं आहे. भगवान उवाच, श्री भगवान उवाच. काय म्हणतात. ह्याला सात्विक कर्ता म्हणतात. मी नाही, म्हणतात. उच्यते, सगळीकडे कर्मणी प्रयोग आहे. आणि जिथे जिथे कर्मणी प्रयोग आहे तिथे अशी क्रिया केली जाते. तिथे कर्माला महत्त्व आहे, कर्त्याला नाही. त्यामुळे असं म्हटलं जातं. एवढंच भगवंतांचं स्टेटमेंट आहे. आता कसा करता हे आता बघूया. मुक्तसंग अनहंवादी. मुक्तसंग, संघ शब्द तर किती वेळा आला आहे ना. आत्तापर्यंत आपण इतका गीतेचा अभ्यास केला, किती वेळा संघ 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 हा शब्द वारंवार येतो आहे. मग आता कशाचा संघ आणि कुठल्या संघापासून जो मुक्त झालेला आहे. कुठले कुठले संघ आहेत बघा. हां, पुष्कळ संघ आहेत आपल्याला. कामना आहेत, वासना आहे, आसक्ती आहे, स्पृहा आहे, ममता आहे. आपल्याला हे समानार्थी वाटतात, पण ह्याच्यामध्ये छटा आहेत. सूक्ष्म अशा छटा आहेत. आसक्ती वेगळी, कामना वेगळी, वासना वेगळी, स्पृहा वेगळी. स्पृहा हल्ली नाव ठेवतात, पण स्पृहा याचा अर्थ आहे मी काही न करता मला मिळावं अशी इच्छा आहे, ती स्पृहा आहे. किंवा ममता आहे. ममत्व म्हणजे माझं 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 असं ज्याला वाटतं ते ममत्व आहे. ममता आपण प्रेम, वात्सल्य या अर्थाने घेतो, पण त्याच्यापेक्षा
आणखीन खोल अर्थ याच्यात दडलेला आहे. आणि ह्या सगळ्यातून जो मुक्त झालेला आहे, या सगळ्यापासून जो अलिप्त आहे, किंवा ज्याला असं वाटत नाही की मी कुणीतरी विशेष आहे, असं ज्याला वाटत नाही, तो खरा मुक्त संग. आता हे सगळं करत असताना आपण हेही बघणार आहोत की ह्या सात्विक कर्तामध्ये ज्या 6 गोष्टी सांगितल्या आहेत बरं का, एकूण 6 गोष्टी सांगितल्या आहेत. मुक्त संग हा अनहंवादी, या 2 गोष्टी पहिल्या चरणात आलेल्या आहेत. 4 चरण आहेत हे तर आपल्याला माहिती आहे. प्रत्येक श्लोक हा अनुष्टुप छंदाचा आहे. 8-8 अक्षराचे 4 चरण आहेत. आता पहिल्या चरणामध्ये 2च शब्द आलेत. मुक्त संग हा अनहंवादी. विश्लेषण नंतर बघूया, आधी त्याचं विभागणी करूया. मुक्त संग हा अनहंवादी. दुसरं म्हटलेलं आहे धृती उत्साह समन्वित, धृती आणि उत्साहाने युक्त आहे. आणि तिसऱ्या चरणामध्ये म्हटलेलं आहे सिद्ध्यसिद्ध्योः निर्विकारः, सिद्धी आणि असिद्धीमध्ये जो निर्विकार आहे त्याला कर्ता सात्विक उच्यते. आता हे 4 चरणामध्ये विभागणी पाहिली आणि 6 गोष्टी पाहिल्यात. आता पहिल्या ज्या 2 गोष्टी आहेत, आधी थोडी ढोबळ विभागणी बघू आणि मग त्याच्या खोलात आपण शिरणार आहोत. पहिल्या 2 आहेत ना, त्या टाकून द्यायच्यात, त्यांनी रहित व्हायचे, त्याच्यापासून मुक्त व्हायचे. ते तर सांगितलंच आहे. मुक्त संग हा, दोन्ही निगेटिव्ह संज्ञा वापरल्या आहेत. संगातून जो मुक्त आहे, आणि पुढे म्हणलेलं आहे अनहंवादी. अहंवादी जो नाही आहे, अहंवादापासून जो मुक्त आहे तो अनहंवादी. म्हणजे पहिल्या 2 गोष्टी टाकून द्यायच्यात, संग टाकायचा आहे आणि अहंवाद टाकायचा आहे. समजलं? दुसऱ्या 2 गोष्टी युक्त पाहिजेत, समन्वितः. कशाने युक्त पाहिजे? धृती आणि उत्साह यांनी युक्त पाहिजे. म्हणजे दुसऱ्या 2 गोष्टी त्या धरायच्या आहेत. पहिल्या 2 गोष्टी टाकून द्यायच्या आहेत, दुसऱ्या 2 गोष्टी ॲक्वायर करायच्या आहेत, आत्मसात करायच्या आहेत, धृती आणि उत्साह. आणि तिसऱ्या ज्या चरणामध्ये ज्या 2 गोष्टी सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये निर्विकार राहायचे, न्यूट्रल राहायचे. त्या कुठल्या आहेत? सिद्धी आणि असिद्धी याच्यामध्ये जो निर्विकार आहे. पहिल्या 2 टाकायच्या, दुसऱ्या 2 धरायच्या आणि तिसऱ्या 2मध्ये निर्विकार राहायचा. अशी ही ढोबळ आधी विभागणी आपण समजून घेतली. आता एक शब्दाचा अर्थ बघणार आहोत. मुक्त संग म्हणजे नक्की काय आहे बघूया. आता मुक्त संग हा बघूया बरं का. आता संगापासनं जो मुक्त आहे, संघाचे तर पुष्कळ आपण उदाहरणं पाहिली. आता संघ 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 याच्याबद्दल खूप वेळा बोललेलो आहोत. काय म्हणतात भगवंत या सगळ्यातनं. आता आणि आचार्यांनी शांकर भाष्यामध्ये आचार्यांनी तर इतक्या नेमक्या सूत्रामध्ये हे सगळं बांधलेलं आहे. नाहीतरी सूत्र म्हणजे काय आहे? सूत्र म्हणजे अल्पाक्षरम असंदिग्धम, कमी शब्दामध्ये गोंधळ न करता, कुठेही कन्फ्युजन न होता जे सांगितलं जातं त्यालाच तर सूत्र म्हटलेलं आहे. आता इथे आचार्य काय सांगतात? मुक्तो मनसा मुक्तो मनसा सत्यंक्तः संगः फलाभिसंधिलक्षणः कामो येन स मुक्तसंगः निष्काम इत्यर्थः. थोडं अवघड वाटतंय, समजून घेऊया. आता हा संग टाकायचा म्हणजे काय करायचं? प्रत्यक्ष काहीही टाकायचं नाही. वारंवार आपण बोलतोय याच्याविषयी, पुष्कळ वेळेला विचार विनिमय केलेला आहे. मुक्तो मनसा संत्यक्तः संगः. संग आहे ना, माझंच सगळं आहे, बायका मुलं घरदार शेती वाडी सामाजिक प्रतिष्ठा सगळं माझंच आहे. हे टाकायचं म्हणजे हे सगळ्यांना सोडून कुठेतरी जायचं नाही आहे. हे फक्त कुठे टाकायचं आहे? फक्त मनाने त्याग करायचा आहे. मुक्तो मनसा, मनाने त्याग करायचा आहे. म्हणजे त्याहीपेक्षा आणखीन सोपं करायचं का? कर्मफळाच्या अपेक्षेचा त्याग करायचा आहे. कर्म केलं की फळ मिळणारच, कर्माचा सिद्धांतच आहे, अटळ असा सिद्धांत आहे. तुम्ही कर्म केलं की तुम्हाला फळ निश्चितपणे मिळणार. तुम्ही हवं म्हणा किंवा नको म्हणा, फळ मिळणारच. पण त्या कर्मफळाची जी अपेक्षा आहे ना,
मी आता हे केलं, आता मला असं असं मिळेल, मला ह्याचा मोबदला मिळेल किंवा मला नाव लौकिक मिळेल, मला प्रसिद्धी मिळेल, सगळेजण माझी प्रशंसा करतील, हेही नको. कुठल्याच अपेक्षेचा त्याग करायचा, कर्मफळाच्या अपेक्षेचा त्याग करायचा. पण असं होत नाही ना. कुठलंही कर्म करताना आधी आपल्या मनात पहिला विचार काय येतो की ह्याच्यापासून मला काय मिळेल, काय मिळावं, काय मिळू नये, किती मिळावं, केव्हा मिळावं आहे ना. किती आपण नोकरी करताना सुद्धा पगार किती मिळणार, कधी मिळणार हा विचार आहेच मनात, याची कल्पना करतो. आणि जेव्हा प्रत्यक्ष फळ मिळतं, फळ मिळतंच बरं का, तुम्ही अपेक्षा करा किंवा करू नका, फळ मिळणार हे 100% सत्य आहे. जेव्हा फळ मिळतं तेव्हा आम्ही ताडून बघतो की माझी अपेक्षा काय होती. मला इतका पगार अपेक्षित होता, पण एवढा कमीच मिळाला. बहुतेक वेळेला आपल्या अपेक्षेपेक्षा फळ मिळतं ते कमीच मिळतं, आणि कमी फळ मिळालं की अपेक्षाभंग होतो. आणि मग त्याच्यातनं काय होतं, दुःख आहे, नैराश्य आहे, वैफल्य आहे. पण जो अपेक्षाच ठेवत नाही, अनपेक्ष शुचिर्दक्ष, मागे पाहिले 12व्या अध्यायात, तो काय आहे, तो मुक्त संग आहे. आसक्ती नाही, अपेक्षा नाही, कर्मफळातनं काय मिळावं अजिबात काही नाही, असा जो आहे, निष्काम आहे, आसक्तीरहित आहे, त्याला आणखीन मोठं फळ मिळतं. लक्षात घ्या. आपण काय करतो, आपण छोट्या छोट्या फळाची अपेक्षा करतो की मी हे काम केलं तर मला एवढे पैसे मिळतील. बरं, पैसे नाही मिळाले तरी 4 चौघामध्ये माझी वाहवा होईल, मला लोक अगदी छान म्हणतील, माझं कौतुक करतील, म्हणजे काहीतरी अपेक्षा आहेच ना. पण एकदा तुम्ही बघा, कर्मफळाच्या अपेक्षेचा त्याग केला की तुम्हाला अपेक्षित असलेल्या फळाच्या अनेक पटीने फळ मिळणार, अनेक पटीने. कारण तो देणारा बसलाय ना. अनंत हस्ते कमलावराने, देता किती घेशील दो कराने, इतकं तो देतोय. मग कशाला क्षुल्लक गोष्टीमध्ये अपेक्षा ठेवायची, नकोच ना. मागेही पाहिलं आपण 3ऱ्या अध्यायात, तुम्हाला आठवत असेल, यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयं कर्मबंधनः तदर्थं कर्म कौंतेय मुक्तसंगः समाचर. हा शब्द आला होता की नाही तिथे, आठवतोय का? मुक्तसंगः समाचर. संघाचा त्याग करून तू सम आचरण कर, उत्तम आचरण कर, फक्त आसक्ती नको. असं कर्म केलं तर ते यज्ञकर्मच होतं. आणि ते यज्ञकर्माच्या व्यतिरिक्त जी कर्म आहेत ती सगळी बंधनाला कारणीभूत ठरतात. पण तू जर का असं उत्तम समाचरण केलंस आणि उत्तम मुक्तसंग समाचर केलं तर ते आपल्या मुक्तीपर्यंत नेणारं निश्चितपणाने आहे. आणि खरंच आहे, अशी निष्काम वृत्ती जर का खरंच अंगी बाणवली तर केवळ आनंद आहे, केवळ प्रसन्नता आहे, केवळ सगळीकडे आनंदाचे डोही, आनंद तरंग असं होणार आहे. असा हा मुक्त संघ आहे. आणि हे करत असताना मी कोणीतरी मोठा, मी कोणीतरी शहाणा, मी विद्वान, मी सुंदर, मी श्रीमंत, मी असा आणि मी तसा नको. उलट, अगदी ह्याच्या उलट, खरे जे मोठे लोक आहेत ना, खरे मोठे लोक, संत, खरे मोठे लोक, म्हणजे अगदी आमचे समर्थ काय, किंवा अगदी गजानन महाराज काय, गोंदवलेकर महाराज काय, शंकर महाराज काय, किती वेगळे राहत होते. गजानन महाराज तर लोकांना पहिल्यांदा तो वेडाच वाटला. शंकर महाराजच्याबद्दलसुद्धा असं म्हटलं जातं की त्यांचं महत्त्व कळलंच नाही, कारण ते मुद्दाम तसं करतात. असं म्हटलेलं आहे, चातुर्य लपवी महत्त्व हरवी, पिसेपण मिरवी आवडीने. पिसेपण, वेड्यासारखे ते राहतात, पण आतून पोचलेले असतात, आत्मानुभूती आहे. असे जे लोक आहेत ते मुक्त संघ आहेत, कशाचाही संघ नाही, त्या सगळ्याच्या पलीकडे. म्हणजे ते असंही म्हणत नाहीत मी त्यागी आहे, मी निरहंकारी आहे, मी निर्विकार आहे, मला कशाचा लोभ नाही, असंही म्हणत नाहीत. सगळ्याच्या पलीकडे आहेत. काही बोलतही नाहीत, काही दाखवतही नाहीत, उलट वेड्यासारखे वागतात. समर्थ तर आमचे म्हणतात, कुठल्याही कार्यक्रमाला गेलात तर दिनासारिखे दुरी बसावे,
मी मोठा आहे, मी शहाणा आहे, असं कुठे दाखवायचंच नाही. आपण अगदी गरीब असल्यासारखं, आपल्याला काही ज्ञान नाही असं जरा लांब बसून सगळं ऑब्झर्व करावं. हे मुक्त संघाचं हे खरं तर लक्षण आहे. पुढे आता काय म्हणलेलं आहे? अनहंवादी. अनहंवादी म्हणजे अहंवादी. आधी लक्षात घेऊया, अहम म्हणजे मीपणा, वादी म्हणजे बोलणारा. वदधातूपासून मी 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 बोलणारे पुष्कळ आहेत आपल्या आजूबाजूला. असं मी असं आहे, माझं असं आहे, मला असं अजिबात चालत नाही, माझी फॅमिली अशी आहे, माझं घर असं, माझं सगळं माझं माझं मी बोलणारे खूप आहेत. काहीही बोलायचं नाही. अनहंवादी. स्वतःबद्दल तर एक शब्दही बोलू नका. अनहंवादी असं म्हटलेलं आहे. म्हणजे असं त्याची व्याख्या करताना आमचे आचार्य म्हणतात, संकल्पे अपि अहम इदम करोमी इति वदनशीलो न भवती. संकल्प करताना सुद्धा मी असं करतो असं सुद्धा म्हणायचं नाही आहे. सगळी जी अहंता आहे ना ती परमेश्वराला अर्पण करायची. पण अहंता आहेच बरं का. मागच्या वेळेस आपण पाहिलं होतं, अहंस्फूर्ती वेगळी आणि अहंता वेगळी, अहंभाव वेगळा. मी करतो हे व्यवहारात म्हणावंच लागतं ना. मी हे केलं हे म्हणावं लागतं, पण त्याच्यामध्ये अहंभाव नको. आणि जो अहंभाव किंचित डोकावतो तो सुद्धा परमेश्वराला अर्पण करून टाकायचा आहे. मात्र लक्षात घ्या, याच्यामध्ये सुद्धा एक थिन लाईन आहे. त्याच्यामध्ये दांभिकपणा नको. नाहीतर काही लोक असं म्हणतात बरं का, की हे कोणी केलं असं विचारलं ते ह्या देहाने केलं, या देहाला भूक लागली आहे, या देहाने असं हे केलं, या देहाने लेख लिहिला, या एवढं पण नाटकीपणा नको. काही ठिकाणी हा खरेपणा असतो बरं का. काही लोक जे खरंच या भावनेने बोलतात ते खरे असतात सुद्धा, की मी केलं असं म्हणतच नाहीत. पण अनेक वेळा तिथे दंभ डोकावत असतो. त्यामुळे इतका नाटकीपणा नकोच. कधी कधी मी केलं म्हणावं लागतं, फक्त त्याच्यातला अहंभाव काढून टाकायचा. अहंकार आणि ममता रहित आणि सगळं काही जे घडतं आहे ना, त्या परमेश्वराच्या इच्छेने घडतं आहे याची सतत जाणीव ठेवायची. मी काही नाही, हे करवून घेतले, ती त्याची इच्छा होती म्हणून त्यांनी करवून घेतले. इतकी साधी भावना पाहिजे, कृतज्ञतेची, अर्पणवृत्तीची भावना पाहिजे. आणि हे जे अनहंवादी म्हटले ना इथे, त्याच्या मागे 2 शब्द आपल्याला मागे गेले होते 13व्या अध्यायात. अमानित्वम, अदंभित्व. म्हणजे कुठलाही पदार्थ असतो, वस्तू असो, परिस्थिती असो, त्याला अनुसरून जर का बोलायचं झालं तर मी कोणी विशेष आहे याचा अनुभव न करणं किंवा याच्याविषयी न बोलणं, ही जी आहे ती अनहंवादी वृत्ती आहे. आणि जे असे वागत नाही ते आसुरी संपत्तीचे. ह्याचंही आपण पाहिलं आहे. सगळ्याचं शेवटी हा शेवट कलशाध्यायात आहे. आपल्याला आसुरी संपत्तीकडे जायचं नाही, दैवी संपत्तीकडे जायचं नाही. म्हणून दैवी संपत्तीकडे जायचं आहे. म्हणून तर स्वतःबद्दल बोलायचंच नाही आहे. जे बोलायचे ते शास्त्रवचन आहे. आमच्या आचार्यांनी एवढं 2दा भारत भ्रमण केलं, इतक्या लोकांना भेटले, पण कधीही ते म्हणाले नाहीत की मी सांगतो म्हणून तुम्ही असं वागा. ते म्हणायचे वेदात असं सांगितलं आहे, श्रुती असं म्हणतात. कधीही स्वतःविषयी किंचितही बोलायचं नाही. आणि जेव्हा बोलायची वेळ येते तेव्हा हे मौन धारण करतात. अनहंवादीचं हे अतिशय श्रेष्ठ असं रूप आहे. आणि वादी याचा अर्थ जरी मी बोलणे असं म्हटलं तरी कधी कधी सूचक पद्धतीने सुद्धा माणसं बोलतात. मौन धरूनसुद्धा स्वतःविषयी बोलणारे पुष्कळ लोक आहेत. एकदा वरदान, एक थोडीशी छोटीशी कथा आहे. वरदानंद भारती म्हणजे पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले आप्पा ज्यांना म्हणतात, ते हिमालयात गेले होते. आणि हिमालयामध्ये एका साधूंची त्यांची भेट झाली. एक अतिशय थोर महापुरुष होते, मौनामध्ये होते, त्यामुळे ते बोलत नव्हते, ते ध्यानामध्ये होते. आप्पांनी त्यांना जाऊन नमस्कार केला. तेव्हा त्यांनी खुणेनी आपल्या शिष्यांना सांगितलं आहे की हे जे आलेत ना पाहुणे आपल्याकडे, त्यांना ती जुनी वर्तमानपत्र दाखवा की ज्याच्यामध्ये माझ्याबद्दल काही छापून आलं आहे. त्या महापुरुषांबद्दल कधीतरी पूर्वी वर्तमानपत्रात काही
एक लेख छापून आला होता, तो दाखवा. म्हणजे प्रत्यक्ष ते बोलले नाहीत, पण सूचकतेने मी किती मोठा आहे हे त्यांना कळू देत असं दाखवलंच ना त्या कोण जे साधू होते त्यांनी. तेव्हा आप्पा म्हणाले की हे अहंवादीपणाचंच लक्षण आहे. न बोलतासुद्धा मी किती शहाणा आहे असं दाखवण्याची सुद्धा काही पद्धती असतात. त्याच्यातली ही पद्धत आहे. आणि खरं सांगू का, खरे संत असतात ते अप्रकाशित असतात. ते जास्त स्वतःचं म्हणजे टेंभा मिरवत नाही किंवा टिमकी मिरवत नाहीत असे असतात. आणि जे दांभिक गुरु आहेत ते मात्र प्रतिष्ठेच्या मागे लागलेले असतात. आणि त्यामुळे दांभिक गुरु त्यांच्यापासून लांबच राहायला पाहिजे. आणि हे एकदा नाही बरं का, एकदा नाही, सतत स्वतःला तपासत राहायला पाहिजे. कारण हा अहंकार केव्हा नांगी मारेल सांगता येत नाही. कालपर्यंत मी अगदी अनहंकारी होते, पण आज मला माहीत नाही की कधी तो अहंकार माझ्यामध्ये उफाळून येईल. त्यामुळे सतत स्वतःला तपासत राहायचं आहे, इंट्रॉस्पेक्शन करत राहायचं आहे. अहो, खरे जे थोर पुरुष असतात ना, म्हणजे आपले पूर्व पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे तर उत्तम कवी होते, हे तर आपल्याला माहिती आहे. किंवा त्यांच्या वक्तृत्वसुद्धा अतिशय उत्तम होतं. एकदा लोकसभेमध्ये त्यांचं व्याख्यान अतिशय गाजलं. सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या. फार सुंदर व्याख्यान झालं. पण तेव्हा ते रात्री झोपताना स्वतःला म्हणाले की आजही लोकांना फसवण्यात तू यशस्वी झाला आहेस. तू हा खरा नाही आहेस बरं का. स्वतःला सारखं बजावत राहायचं हे तुझं कर्तृत्व नाही. अटलजींनी स्वतःला बजावलेलं आहे. आजही तू लोकांना फसवण्यात तू यशस्वी झाला आहेस, पण हा तू नाही आहेस. किंवा खूप या एका श्लोकाबद्दल तर अनेक संतांनी सांगून ठेवलेले. ओशो रजनीश म्हणतात की लोग गीता के पंडित बन जाते हैं मगर कृष्ण से वंचित रह जाते हैं. गीतेवर व्याख्यानं देणं सोपं आहे, पण कृष्णाशी तुमचा योग जुळणं अवघड आहे ना. नुसते गीतेचे पंडित बनू नका, कृष्णाशी जोडलं जायला पाहिजे. आपल्याला अनुभूतीचं ज्ञान पाहिजे. आणि म्हणून असं रजनीशांनी सुद्धा म्हटलेलं आहे. किती सांगायचं, हा श्लोकच इतका महत्त्वाचा आहे. मुक्त संगो अनहंवादी. अहो, मनुस्मृतीमध्ये मनूनी म्हटलेलं आहे की चारही वेद ज्याचे मुखोद्गत आहेत, बरं का, लक्षात घ्या, चारही वेद ज्याचे मुखोद्गत आहे अशा अहंकारी विद्वानापेक्षा ज्याला फक्त एकच गायत्री मंत्र माहिती आहे किंवा मुखोद्गत आहे, अशा सदाचारी ब्राह्मण हा त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. चारही वेद मुखोद्गत आहे, घनपाठी ब्राह्मण आहे, सगळं खडाखड म्हणता येतं आहे, पण अहंकार आहे. नको ना, त्याचा काही उपयोग नाही. त्यापेक्षा साधंच काही फारसं येत नाही, एक गायत्री मंत्र उत्तम म्हणतो आहे, सदाचरणी आहे, तो ब्राह्मण त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे असंही म्हटलेलं आहे. किंवा आणखीन एक इंग्लिश वचनसुद्धा असं आहे, एक कोटेशन असं आहे, बी अ गुड पर्सन. तुम्ही काय करा, तुम्ही चांगली व्यक्ती बना. बी अ गुड पर्सन बट डोंट ट्राय टू प्रूव्ह इट. पण ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही चांगले वागा, चांगली व्यक्ती व्हा, पण सांगू नका कुणाला मी चांगला आहे बरं का, माझं आचरण बघा, मी किती सज्जन आहे, मी किती शहाणा आहे, सांगू नका. हे सांगणंच तुम्हाला त्या पदवीपासून खाली आणणारं आहे. त्यामुळे ह्याच्याही पलीकडे जायचं आहे, अनहंवादी व्हायचं आहे. म्हणजे आणखीन सांगू का, आणखीन थोडक्यात सांगू का, प्रदर्शनाकडनं आत्मदर्शनाकडे जायचे. आपल्याला प्रदर्शन करायला फार आवडतं. मी तसा, माझं व्याख्यान उत्तम, माझं लेखन काय, माझ्या एवढ्या पदव्या आहेत, माझे एवढे हुद्दे आहेत, माझे एवढे शिष्य आहेत. नको, प्रदर्शन नको. काय हवं आहे, आत्मदर्शन. आणि ह्या आत्मदर्शन झालं की पुढचं आपोआप मिळतंच. पुढचा चरण काय आहे, धृत्युत्साह समन्वितः. 2 गोष्टी ॲक्वायर करायच्यात, मिळवायच्यात. कुठल्या, धृती आणि उत्साह, जोडीचे बरं का, धृती आणि उत्साहाची जोडीचे.
किंवा आणखीन गमतीचं वाक्य सांगू का? धृती आणि उत्साह हे जोडपं आहे, पती पत्नी आहेत. ती धृती आहे आणि तो उत्साह आहे. धृती आली की उत्साह येतोच, पत्नी आली की पतीला यावंच लागतं. अशी ही जोडी कशी आहे? धृत्युत्साह समन्वितः. बघूया आता त्याच्याबद्दल आणखीन जाणून घेऊया. धृत्युत्साह समन्वितः. आता बघा, धृती म्हणजे धैर्य असं आपण म्हणतो, पण धृतीची व्याख्या मी पूर्वीसुद्धा सांगितले, आत्ताही सांगते. आपण काय करतो? आपण पुष्कळ संकल्प करतो, नाही का? पुष्कळ संकल्प करतो. मी असं करीन, मी तसं करीन. 1 तारीख आली, 1 जानेवारी, नवीन वर्षाला तर पुष्कळ रिझोल्युशन्स आपली असतात किंवा आपण काही काही गोष्टी ठरवतो की ह्या वर्षी असं करायचं, हे पाठ करायचं, एवढं फिरायला जायचं, वॉकला जायचं, व्यायाम करायचा, सूर्यनमस्कार किती गोष्टी ठरवतो. पण ठरवलेल्या होतात का हो पूर्ण? नाही ना होत. का नाही होत? कारण धृतीची कमतरता असते. धृती म्हणजे निग्रह आहे, धृती म्हणजे निश्चय आहे, धृती म्हणजे मनाची खंबीरता आहे. तो निश्चय पूर्णत्वाला नेण्याचं जे धैर्य आहे ते धृती आहे. किंवा आणखीन सोपं करायचं का? संकल्प आणि सिद्धी याच्यामधलं जे अंतर आहे ते धृती. समजलं? संकल्प आणि सिद्धी. संकल्प फारच थोडे सिद्धीला जातात, पण जर का धृती असेल तर प्रत्येक संकल्प सिद्धीला जातो. मग हे सात्विक कर्त्याचं लक्षण असणारच, नो डाऊट. असायलाच पाहिजे की ज्याच्याकडे धृती आहे. आणि मग धृती आली, लक्षात घ्या, ज्याच्याकडे धृती आहे त्याला आपोआप उत्साह येतोच. मग तो कंटाळा करत नाही, मग तो म्हणत नाही जाऊ दे आज नको जायला, आज अंथरुणातच पडून राहावं असं वाटतं. नाही 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 नाही, धृती आली की उत्साह येतोच. आणखीन बघूया. आणि मग कुठलंही संकट, आणि संकटं तर येतात, संसार म्हटलं की संकट आहेच. आज काय पायच दुखत आहेत, आज पाहुणे येणार आहेत, आज काहीतरी कार्यक्रम आहे, किंवा आज कंटाळा खूप येत. विघ्नबाधा आली, काहीतरी विघ्नबाधा येतात. मान सन्मान मिळाला नाही मिळाला तरीसुद्धा ज्यांची उमेद टिकून राहते ती आहे धृती. आता बघा, कधी कधी पैसे खर्च होतात, अर्थव्यय होतो, शारीरिक परिश्रम होतात, तरीसुद्धा ज्यांचं धैर्य टिकून राहतं, कितीही इंद्रिय थकली तरी पुन्हा ते कार्यरत होतात. उत्साह येतो, ज्यांना प्रसन्नता असते, प्रफुल्लता आहे, ज्यांच्याकडे हे सगळं आहे, न डगमगता, निराश न होता जे उत्साहाने कार्यरत राहतात त्यांना इथे म्हटलेलं आहे धृत्युत्साह समन्वितः. पहिल्या 2 गोष्टी पाहिल्या. मुक्त संघापासून मुक्त व्हायचं आहे, स्वतःविषयी काहीही बोलायचं नाही. दुसरी 2 लक्षणं पाहतोय आपण, धृती आणि उत्साहाने युक्त. करता असाच असला पाहिजे ना. आणि खरं सांगू का, आणखीन ह्याच्या पुढे जायचं का? 4 गोष्टींचा जेव्हा वानप्रस्थाश्रम असतो तेव्हाचं तरी सांगते. एक चौरंग आहे. संसारातली सगळी कर्तव्य पार पडल्यानंतर गृहस्थाश्रमातनं वानप्रस्थाश्रमाकडे जाताना हा चौरंग वापरायचा आहे. उमेद आणायची. येस, आय कॅन, मी हे करू शकते, अशी स्वतःला रोज बजावायचे. हो, तुला हे जमेल. का नाही जमणार? हळूहळू हे जमणार आहे. त्यामुळे उमेद आली की उत्साह येतोच. धृती आली की जसा उत्साह येतो तशी पहिली उमेद हवी, दुसरा उत्साह हवा. आणि तिथेसुद्धा 2 गोष्टींचा त्याग करायचा आहे. 2 गोष्टी बॅकफूटवर टाकायच्या आहेत आणि 2 गोष्टी फ्रंट फूटवर आहे. उमेद आणि उत्साह हे पुढचे पाय आहेत आणि 2 पाय मागचे आहेत ते काढून टाकायचे आहेत. उद्विग्नता नको, कुरकुर नको, त्रासिकपणा नको आणि कुणाला उपदेश नको. हे 4 उकार आहेत. उमेद पाहिजे, उत्साह पाहिजे आणि 2 गोष्टी नकोत. उद्विग्नता नको आणि सारखा दुसऱ्याला उपदेश नको. वानप्रस्थाश्रमात गेल्यानंतर किंवा रिटायर्ड झाल्यानंतर माणसं फार उपदेश करतात. तुम्ही असं करा, तुम्ही हे करा, तुम्ही ते करा. काही नको, याच्यापासून लांब राहायचे. हा चौरंग जर का लक्षात ठेवला तर आपलंच व्यक्तिमत्व प्रसन्न होणार आहे. उमेद, उत्साह हवा
आणि उद्विग्नता आणि उपदेश नको. या प्रसन्न व्यक्तिमत्वाने वातावरणामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी येते. बघा ना, एखादी व्यक्ती आपल्या घरी येऊन गेल्यानंतर किंवा आपण त्यांना भेटून आल्यानंतर उगीचच असं आनंद होतो, उगीचच अशा प्रसन्नतेच्या लहरी आपल्या अंतःकरणात उमलतात, आहे ना. मग हाच तर आहे सात्विक कर्ता आहे. आणि हा सात्विक कर्ता कशानेही खचत नाही आणि कशानेही हर्षभरितसुद्धा होत नाही. म्हणून तर 3ऱ्या चरणात सांगितले, सिद्ध्यो हो निर्विकारः. सिद्धी म्हणजे प्राप्त होणं, जे मला अपेक्षित होतं, अभिप्रेत होतं, जे इष्ट होतं ते मला मिळालं. आणि असिद्धी कधी कधी नाही मिळत ना. सगळं मी बरोबर प्रयत्न केले, माझे परिश्रम होते, माझी समज आहे, माझं सामर्थ्य आहे, माझं जे ज्ञान आहे, सगळं वापरलं 100%, पण नाही मिळालं यश. ठीक आहे ना, नाही मिळत एखाद दिवशी. त्यामुळे त्याच्यातही निर्विकार राहायचे. इष्ट अनिष्ट, अपेक्षित अनपेक्षित, चांगलं वाईट, या सगळ्याच्या ठिकाणी निर्विकार राहायचे. नाहीतरी काय आहे, तुम्हाला फळ काय द्यायचं, कर्माचं फळ हे शेवटी त्या परमेश्वराच्या नियोजनातच ठरलेलं असलं तरच तुम्हाला मिळणार आहे. नाहीतरी वाक्य आहेच, आपण हिंदी सिनेमामध्ये नेहमीच ऐकतो हे वाक्य, की समय से पहले और नसीब से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. की उद्या मिळायचे ते मला आजच मिळावं नाही शक्य. समय से पहले और नसीब से ज़्यादा किसी को कुछ भी नहीं मिलता. मग प्रयत्नच करायचे नाहीत का, जाऊ दे मग मला मिळणारच नसेल तर कशाला मी धडपड करू, तसं नाही. प्रयत्न 100% करायचेत. कारण त्यांनी ठरवलं तर तुमच्या प्रयत्नाकडे बघून तो त्याचा डिसिजन बदलतोही. कभी कभी खुदा छप्पर फाडके देता भी है. मिळतं कधी कधी, तुमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त मिळतं. न मागे तयाची रमा हो यदासी. तुम्ही मागू नका, पण म्हणून तुम्हाला मिळायचं थांबणार नाही आहे. मागेही पाहिलं होतं आपण. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरम. आणि मग त्याला काय मिळतं, सोमृतत्वाय कल्पते. त्याला अमृतपद मिळतं, बारीक सारीक नाही हो, अमृतपद मिळतं. अशा गोष्टींनी तुम्ही व्यथितच होऊ नका. आपल्याला जर आज काहीतरी काम मनासारखं झालं नाही, साधी बाई आली नाही कामवाली, की आम्ही लगेच निराश होऊन बसतो. अहो, असल्या गोष्टी नाही, फार मोठी संकटंसुद्धा संतांच्या आयुष्यामध्ये केवढी संकट आलीत, केवढी त्यांनी तोलून धरलेली आहेत. याला व्यथित व्हायचंच नाही. सुख दुःख असेल, यश अपयश असेल, लाभहानी असेल, यांनी व्यथित व्हायचं नाही, व्याकुळ व्हायचं नाही, अस्वस्थसुद्धा व्हायचं नाही. समतोल कायम ठेवायचा आहे. सिद्ध्योर निर्विकारा. बॅलन्स्ड पर्सनॅलिटी पाहिजे. काही लोक जरासं काहीतरी मनासारखं घडलं की लगेच सेलिब्रेशन, लगेच पार्टी, लगेच सगळ्यांना. हे नको. चांगलं घडलं तरी ठीक आहे, वाईट घडलं तरी ठीक आहे. त्यामुळे खरंच आहे, कधी कधी आपल्या मनासारखं घडतं, कधी कधी नाही घडत. मनासारखं घडलं तर आपल्याला आनंद मिळतो, आणि मनासारखं नाही घडलं तर आपल्याला अनुभव मिळतो. कधी आनंद मिळेल, कधी अनुभव. प्रत्येक चूक ही एक काहीतरी नवीन धडा शिकवून जात असते. त्यामुळे मोक्षाचा अधिकारी व्हायचा असेल तर ह्या बारीक सारीक गोष्टींनी व्यथित व्हायचंच नाही आहे. मात्र आपण प्रयत्न आपले पूर्ण करायचे बरं का. अगदी आपली शक्ती, आपली समज, आपलं सामर्थ्य, आपल्याकडे किती वेळ आहे, समय किती आहे, याचा पूर्ण विचार करून ते पूर्ण उपयोगात आणून सुद्धा जर का अपयश आलं तर खिन्नता नको, विषाद नको. कारण आपल्याला माहिती आहे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. म्हणून कधी कधी यश मिळेल, कधी अपयश मिळेल, पण खचून जायचं नाही आहे. आणि आजकालच्या जनरेशनसाठी तर हे अतिशय महत्त्वाचं आहे की नकारसुद्धा पचवता यायला पाहिजे, अपयशसुद्धा पचवता यायला पाहिजे. आणि ज्यांनी अशा अपयशांचा, अशा नकारांचा, अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना केला तेच मोठे झाले. सगळंच स्पून फीडिंग केलं, सगळंच तुम्हाला तोंडातनं शब्द काढला की जर मिळत गेलं,
तर तुम्ही कधीच घडणार नाही. त्यामुळे किंवा आता हे रिॲलिटी शोज आहेत, स्पोर्ट्स आहेत, मुलांना अपयश पचवायची सुद्धा तयारी करून घ्यायला लागते, की अरे असेल, तू तुझे प्रयत्न उत्तम केलेस, पण तुझ्यापेक्षा कोणीतरी चांगला आणखीन असू शकतो. त्यामुळे खचून जायचं नाही, निराश व्हायचं नाही. त्याच्यातनं डिप्रेशन, त्याच्यातनं सुसाईड असले प्रकार जर घडायला नको असतील तर ह्या सिद्ध्योर निर्विकारा, आणि मग त्याला म्हटलेलं आहे कर्ता सात्विक मुच्यते. त्याला सात्विक कर्ता म्हटलेलं आहे. किती सुंदर व्याख्या केली. आता ह्या 6 लक्षणाच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही सुचतं आहे का सात्विक कर्ता कसा असावा? नाहीच हो. भगवंतांचं वचन आहे. तुम्ही जे काही बोलाल ते ह्याच्यातच येणार आहे. त्यामुळे खरंच आहे, मुक्त संगो नहंवादी धृत्युत्साह समन्वितः सिद्ध्योर निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. सात्विक कर्त्याची लक्षणं कळली. कुणाला सात्विक कर्ता म्हणतात हे कळलं. आम्ही कुठे आहोत? नाही, आम्ही लगेच खचून जातो. आम्हाला काही जमत नाही. मग सुधारणा करायची. सारखं जमणार नाही, पण 10 पैकी 4 वेळा तर जमेल. 10 वेळा अपयश आलं तर 4 वेळेला आम्हाला निर्विकार राहता यायला पाहिजे. आम्हाला कधी कधी स्वतःविषयी न बोलता पहिल्यांदा कार्य करायचं. क्रियेविण वाचाळता व्यर्थ आहे, समर्थाने सांगून ठेवलेलं आहे. किंवा आधी कर्म करायचं मग बोला, किंवा खरं तर बोलूच नका. अनहंवादी वागता येईल का? स्वतःला सात्विक करता घडवता येईल का? सात्विक करता जर तुम्ही झालात तर सात्विक कर्म होतील, सात्विक ज्ञान मिळेल, आणि सात्विक ज्ञानातूनच त्या आत्मज्ञानाकडे पोचता येईल. असं सात्विक कर्त्याचं आपण घटक पाहिले किंवा त्याचं लक्षणं पाहिली. पुढे जायचं का? राजस कर्ता. राजस कर्ता कसा असतो? रागी कर्मफलप्रेप्सुर लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजस परिकीर्तितः. याच्यात किती लक्षणं सांगितले. रागी, रागी म्हणजे रागीट नाही हं, रागी. कर्मफलप्रेप्सुर, रागी म्हणजे रजोगुण असलेला आणि आसक्त असलेला. कर्मफलप्रेप्सु, कर्मफळाची खूप आसक्ती आहे, खूप ओढ आहे त्याची. लुब्धो, जो लोभी आहे, हिंसात्मक आहे आणि अशुची आहे. आणि काय आहे? हर्षशोकान्वित करता राजस परिकीर्तिता. आता इथे राजस उच्चते नाही म्हटलेलं, परिकीर्तिता, त्याला राजस असं नाव दिलेलं आहे, परिकीर्तिता. आता प्रत्येक शब्द जाणून घेऊया. रागी म्हणजे काय? आधी राग म्हणजे काय? रंजनात्मक राग. रंजनात्मक हा गुण जो आहे ना, रजोगुण जो आहे, तो मनुष्याला सतत कर्मफळ भोगण्यामध्ये प्रवृत्त करत असतो. सतत ढोसत असतो पुढे, की कर्मफळ, तुला फळ काय मिळणार आहे बघ, फळ काय मिळणार आहे बघ, असा तिकडे प्रवृत्त करत असतो. आणि अशा माणसाला विषय भोगण्याची प्रबळ इच्छा असते. कर्मफळाकडे मनाची सारखी ओढ असणं, प्रियता असणं, याला रागी असं म्हटलेलं आहे. रागी. आता बघूया कर्मफलप्रेप्सू म्हणजे काय. कर्मामध्ये, कर्मफळामध्ये, वस्तू, व्यक्ती, पदार्थामध्ये सारखा त्या वस्तूचा रंगच त्याच्यावर चढतो, तो रागी. खरं सांगू का? रंज धातू आहे. रंज म्हणजे रंगवणे. रंज किंवा रज, आपला जो धोबी असतो, परीट जो असतो, त्याला रजक म्हटलेलं आहे. तो काय करतो? मळलेलं पुन्हा पांढरं शुभ्र करतो किंवा तो रंगवतो, त्याला रजक किंवा रंजक असं म्हटलेलं आहे. आता काय होतं की ज्या वस्तूची मला आवड आहे त्याचा रंग माझ्यावर चढतो. ज्या वस्तूची, कारण दुसरं दिसतच नाही. हे पाहिजे म्हणजे हे पाहिजेच. ही वस्तू असेल, ही पदार्थ असेल, ही व्यक्ती असेल, हे पाहिजे म्हणजे पाहिजे. तो रंग चढतो, म्हणून तो रंजनात्मक राग. आलं लक्षात? आता पुढे म्हटलेलं आहे कर्मफलप्रेप्सुर. कर्मापासून काय, आता त्याचं फळ काय काय मिळू शकतं? कधी धन मिळतं, कधी मान मिळतो, कधी सन्मान मिळतो, कधी स्वर्गसुख. ह्या सगळ्याविषयी खूप आसक्ती, खूप ओढ, खूप आवड असणं, हा कर्मफलप्रेप्सू असं म्हटलेलं आहे. आता हा जो
राजस कर्ता आहे त्या कर्मफळाचे सुद्धा 2 प्रकार आहेत बरं का. चांगलं पण फळ मिळण्याची आशा असणारे सुद्धा, पण त्यांनासुद्धा कर्मफळच म्हटलेलं आहे. 2 प्रकारची फळं आहेत. एक म्हणजे ऐहिक आहे, या व्यवहारातलं जे लौकिक फळ आहे, भौतिक आहे, किंवा ज्याला म्हटलेलं आहे गीतेच्या भाषेमध्ये दृष्ट फळ आहे. दृष्ट म्हणजे दिसू शकतं ते, ह्या जगातलं आत्ता जे आहे ते भौतिक ऐहिक दृष्ट फळ असं म्हटलेलं आहे. म्हणजे कुठलं आलं त्याच्यामध्ये? पुत्र आहे, कलत्र आहे, धन आहे, ऐश्वर आहे, सत्ता आहे, प्रतिष्ठा आहे, मान आहे. हे आत्ता मला पाहिजे, मी जिवंत असताना मला पाहिजे. हे झालं दृष्ट फळ किंवा ऐहिक फळ. पण ह्याच्या पलीकडे सुद्धा काही लोकांची इच्छा असते, ते आहे पारलौकिक फळं किंवा अदृष्ट. आत्ता मला माहिती नाही आहे स्वर्गात काय भोग मिळणार आहेत, मला माहिती नाही आहे, अदृष्ट आहे ते, पण मला हवेत, मला ते पाहिजे. अमृत पाहिजे, ते अप्सरा पाहिजे, ते कल्पवृक्ष पाहिजे, ते सगळं मला पाहिजे. स्वर्ग पाहिजे, ऊर्ध्वलोक पाहिजे, दिव्य भोग पाहिजे. आणि हे दोन्ही लक्षात घ्या, हे गौण भोगापेक्षा हे दिव्य भोग जरी श्रेष्ठ असले तरी तीसुद्धा कर्मफळाची अपेक्षाच आहे, तीसुद्धा ओढच आहे. आणि म्हणून ह्या दोन्ही भोगांना एक शब्द वापरला आहे, तो म्हणजे अभ्युदय. अभ्युदय, अभ्युदय म्हणजे ऐहिक किंवा पारलौकिक फळाची अपेक्षा असणं, ओढ असणं, याला अभ्युदय म्हटलं आहे. आणि ह्याच्या पलीकडे जे आहे ते निःश्रेयस आहे. आपण श्रेयस प्रेयस बघितलंच आहे, तशीच ही जोडी आहे, अभ्युदय आणि निःश्रेयस. 5व्या अध्यायात गेले, निःश्रेयस कराव भाऊ, असा हा जे आहे अभ्युदय. त्यामुळे कर्मफलप्रेप्सू, रागी कळला, कर्मफलप्रेप्सू. आता लुब्धो म्हणजे काय आहे? सरळच कळते, लुभ धातू आहे. लुब्धो म्हणजे दुसऱ्याच्या धनाबद्दल ज्याला तृष्णा आहे, हाव आहे, ओढ आहे, ग्रीड आहे, तो लुब्ध आहे. हा लुब्ध जो लोभी माणूस आहे ना, कधीही दान धर्म वगैरे काही करत नाही. तो काय म्हणतो, माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच, असे म्हणणारे लोक आहेत आपल्याकडे. हा कंजूस असतो, हा दानधर्म तर करतच नाही, पण इतरांना त्रास देण्यात ह्याला फार आनंद होतो. दानधर्म करतच नाही, माझा पैसा अगदी कण 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 करत साठवत राहतो. त्याचं दानही करत नाही, त्याचा उपभोगही घेत नाही. शेवटी मग त्याच्या धनाचं काय होतं? दानं भोगो नाशा तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती. काय सुंदर एक सुभाषितकारांनी सांगून ठेवले. अर्थाचे 3 परिणाम आहेत. एक तर दान करा, भोग घ्या, नाही तर नाश होणार. संपत्ती कधीही टिकणार नाही आहे. दान करा, खरंच आहे, जेवढं तुमच्याकडे पैसा आहे ना, तुम्ही असतानाच तुमच्या हयातीतच तुम्ही चांगल्या गरजू लोकांना दान धर्म करा. नाही करायचा तर निदान तुम्ही तरी भोग घ्या. काही लोक दानही करत नाही, स्वतःही उपभोग घेत नाहीत, त्यांच्या संपत्तीचं काय होतं? नाश होतो. शेवटी ती सरकार जमा होते. दानं भोगो नाशा तिस्रो गतयो भवन्ति वित्तस्य यो न ददाति न भुंक्ते तस्य तृतीया गतिर्भवती. हा लुब्ध माणूस असा असतो. आणि लुब्ध माणसा आणि दुसऱ्याला मारून, लुबाडून, त्याला पीडा करून ते धनसुद्धा कमवायला त्याला आवडतं. त्यामुळे तो हिंसात्मक होतो. याच्यातनं एक ही साखळी आहे बघा. आधी रागी आहे, मग कर्मफलप्रेप्सूर, लुब्धो. आणि लोभी माणूस, तुला काहीही होऊ देत, तुला मारूनसुद्धा मी तुझं धन लुबाडणार, मग तो हिंसात्मक होतो. रागी कर्मफलप्रेप्सूर लुब्धो हिंसात्मको. आणि हिंसात्मक झाल्यावर तिथे शुचिता राहील का? शुचिता राहणारच नाही. मग तिथे कोण वास्तव्याला आहे? ते अशुचिही, अपवित्रता. कारण ह्याचं आचरणच मुळी निषिद्ध आहे, चुकीचं आहे, शास्त्रविरुद्ध आहे. असं आचरण करून तो स्वतः काय होतो? स्वैर आहे, उच्छृंखल आहे, अधर्मी आहे, शास्त्राचं काहीही मानत नाही. आणि मग त्याच्या मनात राग आहे, द्वेष आहे, असूया आहे, कपट आहे. आणि मग
हे सगळं करत करत त्याचं अंतःकरण होतं अशुद्ध, मलिन, लिप्त असं करण्याला लुब्धो हिंसात्मकोश अशुची असं म्हटलेलं आहे. आणि मग अशा माणसांनी लक्षात घ्या, अशा माणसांनी भोगबुद्धीनी संग्रहित केलेल्या वस्तूसुद्धा अपवित्र होतात. त्यांनी साठवलेला पैसासुद्धा गैरमार्गाने अन्यायाने साठवलेला पैसासुद्धा अपवित्र होतो. तुम्ही म्हणालो पैसा हा पैसा आहे. नाही 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 नाही, पैसा हा पैसा असला तरी सन्मार्गाने, न्याय्य मार्गाने, शिष्टसंमत मार्गाने मिळवलेला पैसा वेगळा, गैरमार्गाने चोऱ्या माऱ्या करून डाके घालून मिळवलेला पैसा हा अपवित्र आहे, अशुची आहे. नुसता पैसाच काय, त्याची वस्त्र, त्याची वास्तू एवढंच नाही तर तो असलेलं आजूबाजूचं वायुमंडलसुद्धा अपवित्र होतं. अपवित्र कुठे काही ठिकाणी आपल्याला होतं बघा. काही ठिकाणी आपण गेल्यानंतर आपल्याला कधी तिथनं बाहेर पडतो आहे असं होतं. एखाद्या व्यक्तीच्या सहवास काही त्यात व्यक्तीने आपल्याला डायरेक्ट त्रास दिलेला नसतो, पण नकोच वाटतं. अशा व्यक्तीच्या सानिध्यातच राहायला नको, कारण ते अशुची आहे. आणि अशा ज्या व्यक्ती, वस्तू, वास्तू यांच्या सानिध्यात राहायला नको वाटतं, कारण ते अपवित्र असतं, अशुचीही. आणि पुढे त्याचं एक लक्षण सांगितलं, हर्ष शोकान्वितः करता राजस परिकीर्तितः. हर्ष आणि शोक येतातच ना. आयुष्य म्हटलं की सुख येणार, कधी दुःख येणार. सुखस्यानंतरम दुःखम, दुःखस्यानंतरम सुखम. न नित्यम लभते दुःखम, न नित्यम लभते सुखम. कुणाला कायमचं सुख मिळतं आहे, कुणाला कायमचं दुःख मिळतं आहे असं आहे का? कधी हर्ष होणार, कधी शोक होणार, पण त्यांनी विचलित नाही व्हायचं. पण हा होतो ना, पण हा राजस करताय. हा काय करतो, हर्ष शोकान्वित. हर्ष पण खूप आणि शोक पण खूप. जरा मनासारखं झालं, वा नाचायलाच लागला. सेलिब्रेशन, ह्याला बोलव त्याला बोलव, पार्टी द्या, अमकं करा. नाचायला काय लागतो आहे हर्ष. आणि शोक झाला की बसला चेहरा पाडून उदास वृत्तीने. नको आहे असं. त्यामुळे हर्ष शोका. आणि दिवसभरात सुद्धा आपल्याला कितीतरी हर्षशोकाचे प्रसंग येतातच की. रागद्वेष आहे, सुखदुःख आहे. आणि याच्यामुळे आपले मूड्स नाही बदलायचे. पण आपल्या आजूबाजूला अशा व्यक्ती आहेत बरं का, मूड स्विंग्स. आज एकदम खुशीत आहे तर आज एकदम दुःखात आहे. रोज आपल्याला बघावं लागतं काय यांचा आज मूड कसा आहे. पण काही व्यक्ती मात्र बॅलन्स्ड असतात, परफेक्ट असतात. काय आज यांच्या आयुष्यात काही वाईट घडलं आहे अशी आपल्याला कल्पनासुद्धा येणार नाही, किंवा आज यांचं अगदी मोठं यश मिळालं आहे असंही वाटणार नाही. बॅलन्स पर्सनॅलिटी असते. हर्ष शोकान्वित करता त्याला मात्र राजस परिकीर्तिता. आणि मात्र अशी माणसं जी आहेत जे मूड स्विंग्समध्ये हेलकावे खात असतात ना, ही माणसं फार धोक्याची आहेत बरं का. एक संस्कृत सुभाषितामध्ये फारच सुंदर वर्णन केलं आहे बरं का. क्वचित रुष्टः क्वचित तुष्टः रुष्टस्तुष्ट क्वचित क्वचित अव्यवस्थितस्य चित्तस्य प्रसादोपि भयंकरः. क्वचित रुष्टः, कधी एकदम रागवलेलेच असतात. आपण त्यांच्याकडे जावं तर एकदम तोंड फिरवूनच बसतील. कधी एकदम आनंदाने मिठ्याच मारतील. काय ही लोक काय आहेत. क्वचित रुष्टः क्वचित तुष्टः रुष्टस्तुष्ट क्वचित क्वचित. कधी रागवलेले आहेत, कधी एकदम मूडमध्ये आहेत, कधी झटका आल्यासारखे आनंदाने बेहोश काय होत आहेत, कधी एकदम चेहरा पाडून दिवसभर आपले अंधारात काय बसतात. अशी लोक आहेत. अव्यवस्थितस्य चित्तस्य, असं ज्यांचं चित्त व्यवस्थित नाही आहे, ज्यांचे स्विंग्ज असे होत आहेत, त्यांचा प्रसादोपी भयंकर. हा त्यांची कृपा झाली, त्यांनी तुम्हाला काही बक्षीस दिलं तरी घेऊ नका बरं का, कारण त्यांचा प्रसादसुद्धा भयंकर असतो. एखाद्या अशा बॉसनी तुम्हाला प्रमोशन दिलं तरी त्याचा काही आनंद मानू नका, कारण हा बॉस जो आहे क्वचित रुष्ट हा क्वचित तुष्ट हा, उद्या काढूनसुद्धा टाकेल नोकरीवरनं. म्हणून यांना म्हटलेलं आहे राजस करता आहे, किंवा हिस्टेरिया झाल्यासारखं आनंदाने काही अगदी काढूनसुद्धा देतील स्वतःच्या अंगावरचं. असे हिस्टेरिक पर्सन असतात.
हिस्टेरिया हा एक सायकॉलॉजीतला एक मोठा विकार आहे. त्यामुळे असे लोक आहेत. मग ते कधी कधी प्रिय व्यक्ती वस्तू यांचा विरह झाला की तासनतास त्या दुःख करत बसतात, कष्टी असतात, खिन्न असतात, उदास असतात किंवा या सुखदुःखाच्या प्रचंड आघाताने ते हतबल होऊन जातात आणि या दुःखसागरामध्ये गटांगळ्या खात बसतात. अशा व्यक्तींवर कितपत विश्वास ठेवावा? आमच्या शिवथरघरच्या एका प्रार्थनेमध्ये म्हटलेलं आहे, आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा. सुखदुःख येणारच आहेत. आयुष्यातील सुखदुःखांची मजसी का बाधा. जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही समिधा. हा यज्ञकुंड पेटलेलं आहे. कधी सुख आहे कधी दुःख आहे, त्याच्यात टाकायचे, समिधा म्हणून टाकायचे. त्याचा माझा संबंध नाही आहे. परंज्योतीला असोत अर्पण अवघ्या दैवगती. परमसद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती. परत एकदा सांगते, आयुष्यातील सुखदुःखाची मजसी का बाधा. जीवन नामक यज्ञातील या दोन्हीही समिधा. परंज्योतीला असोत अर्पण अवघ्या दैवगती. जे दैववशात मला प्राप्त होणार आहे त्या परंज्योतीला मी अर्पण करतो, त्याच्याशी माझा संबंध नाही. हर्ष शोकान्वितः करता. पण ज्याचा संबंध आहे, जो त्यांनी हतबल होतो, त्याच्याबद्दल हे सांगितलेलं आहे. मागेही पाहिलं होतं, हिंसात्मक इथे शब्द आला आहे. मागेही आपण पाहिलं होतं ना, अनुबंधं क्षयम हिंसा मनवेक्ष पौरुषम. तामस कर्मामध्ये पाहिलं होतं. आणि खरं सांगू का, तामस आणि राजस हे खूप जवळजवळचे आहेत. सत्व त्यांच्यापासून जरा लांब आहे. तमोगुण आणि रजोगुण यांचं एकमेकांकडे फार जाणं येणं आहे बरं का. त्यामुळे रजोगुण कधी तमोगुणामध्ये परावर्तित होईल सांगता येत नाही. म्हणून आधीच रजोगुणाला सत्वगुणाकडे वळवण्याचा प्रयत्न करायचा आहे, तमोगुणाकडे नाही. आपण आत्ता मध्यभागी आहोत, पण जायचं आहे कुठे? दिशा कुठली आहे? सत्वगुणाची दिशेकडे जायचं आहे. आणि सत्वगुण जरी लांब असला तरी आवाक्यात त्याला आणायचे. तिथपर्यंत आपल्याला निश्चितपणाने पोचायचे. सात्विक करता आपल्याला व्हायचे. आत्ता आपण फक्त 2च करते पाहिले, सात्विक करता आणि राजस करता. आता तामस करता तर फारच दुर्गुणांनी युक्त आहे. काय म्हटलेलं आहे, तो तामस करता कसं आहे, सगळ्या दुर्गुणांची यादी केली ना तर सगळे याच्यामध्ये वस्तीला आलेले आहेत सगळे दुर्गुण. काय काय म्हटलं हो त्याला? अयुक्त प्राकृत स्तब्ध शठो नैष्कृतिकोलसहा विषादी दीर्घसूत्रीच करता तामस उच्यते. काय काय सांगितले, काही याच्यात टाळलंच नाही आहे. अयुक्त आहे, प्राकृत आहे, स्तब्ध आहे. बघा आता एकेकाबद्दल बघूया. कसा आहे हा अयुक्त? अयुक्त योग्य नाही आहे, म्हणजे काहीच कुठल्याच गोष्टी नियमरहित करतो. काही त्याच्या वागण्याला धरबंधच नाही आहे. आज पहाटे 5ला उठला म्हणजे काय तो सज्जन आहे असं नाही आहे. उद्या 10 वाजतासुद्धा उठेल. नियमरहित वर्तन आहे अयुक्त हा. प्राकृत आहे. प्राकृत म्हणजे शास्त्र न मानणार आहे, शास्त्राला लाथाडणार आहे, मन मानेल तसं, मनमौजी आहे, स्वैर स्वच्छंद आहे. स्तब्ध आहे. स्तब्ध म्हणजे काय म्हटलेलं आहे? स्तब्ध म्हणजे उद्धट आहे किंवा स्तब्ध याचा अर्थ आहे अक्कडबाज ज्याला म्हणतात ना, मी माझा शहाणाच आहे, तुम्ही काय मला शहाणपणा शिकवू नका, मी माझा मोठाच आहे, असा जो स्तब्ध त्याला म्हटलेलं आहे. शठ आहे, लबाड आहे, मनात सारखं पापे, ह्याला कसं लुबाडायचं, त्याला कसं गंडवायचं, ह्याला खाली कसं खेचायचं, सारखी लबाडी आहे, शठ आहे. अनैष्कृतिक, स्वतः काही करत नाही, हातपायसुद्धा हलवायचे नाही आहेत, कपटी आहे आणि दुसऱ्याचं बरंही पाहवत नाही. आणि एवढ्या सगळ्यांनी आळस नुसता ठासून भरलेला आहे, काही करत नाही, आळशी आहे. आणि पुढे म्हटलेलं आहे विषादी आहे. एवढं केलं ना की तो विषादी आहे, दुःखाने युक्त आहे, सारखा रडका चेहराचे आणि दीर्घसूत्री म्हणजे चेंगट आहे, रटाळ हळूहळू डकाव कामं करणारा आहे. अशा कर्त्याला म्हटलेलं आहे तामस करता.
बघूया आता या प्रत्येकाचं आणखीन बघूया. अयुक्त, नियम पाळत नाही. यम आणि नियम ही योगातली पहिली दोन लक्षणं सांगितलेली आहेत किंवा पहिले दोन घटक सांगितलेले आहेत. यम म्हणजे काय करावं आणि नियम म्हणजे काय करू नये. नियम, प्रत्येक गोष्टीत नियम आवश्यक आहेत, कारण प्रत्येक माणसाचं जीवनसुद्धा हे नियमबद्ध असायला पाहिजे. त्या नियमात राहून जर का तुम्ही काम केलं तर तुम्हालाच पुष्कळ सवडही मिळते आणि तुमचं जीवन अतिशय सुसूत्रपणाने, नेमस्तपणाने व्यतीत करता येतं. पण हा कसा आहे? अयुक्त. कशालाच काही एक दिवस आंघोळ अगदी स्वच्छ करेल आणि 8 दिवस काहीच नाही. अयुक्त हा. प्राकृत आहे. प्राकृत म्हणजे शास्त्रबिस्त्र काही मानत नाही किंवा उलटच करतो. तुमच्या शास्त्रात असं सांगितलं आहे का, मग मी नाही करणार तसं. शास्त्राला लाथाडणार आहे अक्षरशः असा आहे. स्तब्ध म्हणजे उद्धट आहे. कोणाचं काही ऐकूनच घ्यायचं नाही. उद्धटपणाने मग का, हे का, मी का करू असं म्हणणार आहे. आणि खरंच आहे, एक फार सुंदर सांगून ठेवलेलं आहे. जी अशी माणसं आहेत ना, तामसं करता जी आहेत, मूर्ख जी माणसं आहेत, त्याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे, मूर्खस्य पंचचिन्हानी. 5 लक्षणावरनं मूर्ख माणूस ओळखावा. मूर्खस्य पंचचिन्हानी गर्वी दुर्वचनी तथा. एक तर ते गर्विष्ठ असतात, काही अंगामध्ये कर्तृत्व नसताना मी शहाणा समजणारे गर्विष्ठ असतात. दुर्वचनी, तोंडामध्ये तर अगदी शिवराळ भाषा आहे, अपशब्द भरलेलेच आहेत. काही ही वाणी दिली आहे ती चांगलं बोलणं हे माहितीच नाही. गर्वी दुर्वचनी तथा हठी चाप्रियवादीच. हट्टी आहेत, हठी च अप्रियवादी. तुम्हाला आवडत नाही ना तेच मी बोलणार. अप्रियवादीच. आणि 5वं लक्षण आहे परोक्तम नैव मन्यते. दुसऱ्याने चांगलं काही सांगितलं की अरे असं वागू नकोस, तुझं कल्याण नाही आहे त्याच्यात, असं सांगितलं तर तो अजिबात ऐकणार नाही. परोक्तम नैव मन्यते, बिलकुल ऐकत नाही. म्हणजे कसं आहे? गर्विष्ठ आहे, दुर्वचनी आहे, हट्टी आहे, दुसऱ्याच्या मताच्या विरुद्ध करणार आहे आणि दुसऱ्याने काही सांगितलं तर न ऐकणारा असा आहे. अशी माणसं आहेत हो, या जगामध्ये अशी माणसं आहेतच. आणि हा असा जो चंचल आहे, अस्थिर, त्याचं मन कधीच स्थिर नसतं. खरं म्हटलं ना तर जो सात्विक करताय तो कसा असतो? सरोवरासारखं त्याचं अथांग सरोवर कसा असतो, त्याच्यामध्ये तरंग उठत नाही. पण ह्याच्यामध्ये हा जो तामस करताय सारखे तरंग आहेत, सारख्या लाटा आहेत, अगदी सुनामीच उसळलेली असते. त्यामुळे तो चंचल आहे, अस्थिर आहे, भावनेच्या अति आहारी जाणार आहे आणि त्याच्याकडे शम या गुणाचा अभाव आहे. शम नाही, दम नाही, नुसता उन्माद आहे, उद्धटपणा आहे, दर्प आहे. मग असा जो तामस करता आहे तो मायावी आहे, कपटी आहे, लबाड आहे, ढोंगी आहे, मिथ्याचारी आहे असंही त्याचं म्हटलेलं आहे. आणि मग असा जो माणूस आहे तो काळजी पण घेत नाही. आपल्या वस्तूंची, आपल्या व्यक्तींची काळजी घ्यायला पाहिजे ना. आपली पत्नी आहे, आपली मुलं आहेत, यांची काळजी नको का घ्यायला? किंवा आपल्या घरातल्या वस्तू आहेत त्या काळजीपूर्वक नको का वापरायला? पण नाही, ह्याला ते जमतच नाही. तो निष्काळजी आहे. एखादं काम सांगितलं तर तो टाळाटाळ करतो, चालढकल करतो, कुमार्गाने जातो, कर्तव्यापासून च्युत आहे. आणि बघा, तुम्हाला आठवत असेल सात्विक कर्माच्या वेळेस मी सांगितलं होतं नियतम संगरहितम रागद्वेषतकृतम. तेव्हा मी म्हटलं होतं आपलं नेमलेलं काम केलं, आपलं उत्तम काम, आपल्याला जे विहित कर्म आहे ते उत्तम केलं की आपल्याला छान वाटतं. सांगितलं होतं ना. आता त्याच्या एक्झॅक्टली उलट आज बघणार आहोत की जेव्हा आपण काहीच करत नाही, आळसामध्ये कशामध्ये तरी उगीच वेळ वाया घालवतो, तेव्हा आतून एक खंत असते, आतून एक शल्य असतं, आतून काहीतरी डाचतं. तुम्ही जगाला दाखवू नका. आणि मग असे लोक कायम दुःखी असतात, विषादी, सारखं विषण्ण मन आहे. कारण मन खात राहतं ना. जगामध्ये मी म्हणतो नाही मी असाच आळसात पडणार, मी गादीवर लोळत बसणार, मी काही करणार नाही असं तुम्ही म्हणा. पण असं केल्याने सुद्धा एक प्रकारचं दुःख साठत राहतं आणि चेहरा सतत दुर्मुखलेला,
सतत निराश. म्हणजे एकदा असं म्हटलेलं आहे की मियाँ रोते क्यों हो, नाही सूरत ही वैसी है. एका माणसाला विचारलं, का हो रडताय तुम्ही, काय झालं? नाही तोंडच असं आहे, चेहराच माझा असा आहे. अशी लोक आहेत विषादी. आणि मग अशी लोक दीर्घसूत्री असणं अगदी साहजिकच आहे ना. दीर्घसूत्री, सूत्र म्हणजे दोरा आणि दीर्घसूत्र म्हणजे कंटाळवाणं. हळूहळू एखादं काम हळूहळू इतकं हळूहळू करायचं की दुसऱ्याला बघूनच कंटाळायला आणि दुसरा म्हणेल चला मी करून टाकतो, तू नको करूस ते काम. अशी लोकं आहेत. त्यामुळे नियतम संगरहितमध्ये आपल्याला प्रसाद होता आणि इथे या श्लोकामध्ये इथे विषाद आहे, तिथे हॅपी हार्मोन्स होती आणि इथे सॅडिस्टिक्स हार्मोन्स स्रवायला लागतात आणि मग दुःखच वाटायला येतं. मग तो घाणेरडेपणा, मग ती अस्वच्छता, मग ते अगदी दुर्गंधी येणं, इतक्या टोकापर्यंत हे तामसं करता जातात. त्यामुळे दीर्घसूत्री तर आहेच आहे. कामामध्ये उत्साहच नाही ना. उत्साह आला की कामं झटपट होतात. धृती आली की उत्साह येतो, पण उत्साहच नाही आहे. करू, बघू, पुढे कोणीतरी करेल असं म्हणून जर का टाळाटाळ केली तर ते काम होतच नाही. तासनतास कितीतरी स्त्रिया साधा रोजचा स्वयंपाक करायला असा कंटाळा केला की मग तो आणखीनच कंटाळा वाढत जातो. मग त्याच्यातनं ते काम लांबत जातं. कुठलंही काम झटपट केलं तर ते पटकन होतं. आणि सकाळच्या वेळेला मी तर म्हणते दिवसभरातल्या 24 तासातली जास्तीत जास्त 75% कामं सकाळच्या 2 तासात करावी. सगळी स्वच्छता असेल, स्वयंपाक असेल, देवाचं नाम. कारण सकाळचा काळ हा सात्विक काळ असतो. सत्वगुणाचं प्रकर्षाने प्रवृद्धी झालेली असते. त्यामुळे पटपट कामं केली की उत्साहही वाढतो, आपल्याला वेळही मिळतो. हा संथपणा जो आहे तो कामाला खरं तर मारक ठरतो. त्यामुळे साध्या कामाला तासनतास लावणारी ही लोकं आहेत ती दीर्घसूत्री आहेत. भरपूर खरं तर सकाळच्या वेळेत कामं होऊ शकतात, कारण उत्साह असतो, बॅटरी आपली चार्ज झालेली असते. अशा वेळेला भरपूर कामं घरातली करावी, बाहेरची करावी, एक्सरसाइज करावा, नामस्मरण करावं, जपजाप्य करावं, फार पटपट होतात. आणि मग हळूहळू मग रजोगुण आणि मग तमोगुण वाढत जातो. तेव्हा हे करू नये. म्हणून प्रत्येक कामाला उत्साह पाहिजे. आमचे कबीरजी तर काय म्हणतात, फार सुंदर. कबीरजीने तर जीवनाचं तत्त्वज्ञान इतक्या सुंदर साध्या शब्दात सांगितलं आहे. कल करे सो आज करे सो अब. काही लोक कंटाळा करत जाऊ दे, बघू उद्या करू, 1 तारखेला करू, सोमवारी करू. उगीच पुढे ढकललं ना तर कामातला कंटाळा आणखीन वाढत जातो. कल करे सो आज करे सो अब. पल में परलय होगा बहुरी, न जाने करेगा कब. अरे कधी प्रलय होऊ शकतो, तू कधी करणार आहेस? उद्याचं काम आज कर आणि आजचं काम आहे ते आत्ता कर लगेच. नाहीतर काय होईल सांगू का? नाहीतर मग खरंच नंतर पश्चात्ताप करण्याची वेळ येऊन मग काहीच उपयोग होणार नाही. नंतर होतो पश्चात्ताप. अगदी मृत्यू जवळ आला, जरा जर्जर अवस्था आल्यानंतर वाटतं, पण मग तेव्हा करून काही उपयोग नाही. म्हणून आत्ता वेळच्या वेळेस आपली नियतकर्म उत्तम रीतीने करणं हाच तर सात्विक त्याचा भाव आहे. आमचे कबीरजीच पुढे म्हणतात, आछे दिन पाछे गए. चांगले दिवस होते हो माझ्या आयुष्यात, पण गेले. आछे दिन पाछे गए, हरि से किया न हेत. अब पछताए होत क्या, जब चिडिया चुग गई खेत. आता खूप वाटतं की तेव्हा करायला पाहिजे होतं, पण तेव्हा नाही न केलं. आता चिडिया चुग गई खेत. आता सगळं शेत चिमण्यांनी खाऊन टाकलं. चिमण्या कुठल्या? त्या काळाच्या चिमण्या येऊन तुमच्या आयुष्यातला एक कण वेचून नेतात. हातात काहीच राहत नाही. असं नको आहे ना आपल्याला करायला. त्यामुळे खरंच आहे आपल्याला तामस करता नको व्हायचं नाही आहे. राजस करता आपण असू तर आपल्याला सात्विकतेकडे वाटचाल करायची. आणि सात्विकता म्हणजे शेवटी काय आहे? सात्विक कुठल्याही गोष्टी, सात्विक मागेही मी बोलले ते, सात्विक अन्न म्हणजे काय, सात्विक पदार्थ म्हणजे काय, सगळे कमी खर्चामध्ये, कमी वेळामध्ये, कमी श्रमामध्ये उत्तम कर्म करणं हेच तर सात्विक कर्म आहे. सात्विक कर्माला आपल्याला असं वाटत असेल खूप पैसा लागतो, खूप वेळ. अहो नाही, कमी खर्चात, कमी वेळात, कमी श्रमात उत्तम कर्म करता येतं, तेच सात्विक कर्म आहे.
आणि तोच सात्विक कर्ता आहे. असा सात्विक कर्ता आपल्या सगळ्यांना व्हायचं आहे. उत्तम कर्ता असेल तर कर्म उत्तम होईल. आणि उत्तम कर्मातून चित्तशुद्धी होते. चित्तशुद्धीतून आत्मज्ञानाला जागा मिळते. आत्मज्ञान झालं की पुढचे मुक्तीचे मार्ग, मुक्तीची दालनं खुलायला लागतात, उघडायला लागतात. आणि मग मुक्तीचा मार्ग सुकर झाला, आपल्याला जर का सुखकर झाला तर आपल्याला तिथपर्यंत पोचायचं आहे ना. त्या परमपदापर्यंत आपल्याला खरंच पोचायचं असेल तर आपल्याला चालढकल करून चालणार नाही, टाळाटाळ करायची नाही. आज उद्या, उद्या परवा नाही. आज म्हणजे आज आणि आत्ता म्हणजे आत्ता करायचे, सुरुवात लगेच करायचे. असं केलं तरच आपण तिथपर्यंत पोचणार आहोत. त्या मुक्तिमार्गापर्यंत, ही जी परमपदापर्यंत पोचायचं. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. वेगळं काहीही करायचं नाही आहे, संन्यास घ्यायचा नाही आहे, विरक्ती स्वीकारायची नाही आहे. सगळं ह्या संसारात राहूनच रोजची कर्म करतच फक्त ठेवायचे ते अनुसंधान. प्रत्येक क्रिया त्याच्याशी जोडायचे, त्याला अर्पण करायचे. अहंभाव नको, अहंकार नको, मुक्तसंग, आसक्ती नको, कर्मफळाची अपेक्षासुद्धा नको. असं करत 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 आपण सगळे गीताव्रती होणार आहोत आणि त्या शेवटच्या पदापर्यंत, अल्टिमेट डेस्टिनेशनपर्यंत पोचणार आहोत. मात्र त्याचे आशीर्वाद पाहिजे. आत्ताच आपण बोललो, त्याच्या कृपेशिवाय कुठल्याच कर्माचं फळ आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे त्याची कृपा असेल तर तो भरभरून देणार आहे. आपण जेवढी अपेक्षा केली त्याच्यापेक्षा अनेक पटीने तो आपल्याला हे फळ देणार आहे. कधी त्या मुक्तीचं फळ आपल्या पदरात घालेल सांगतासुद्धा येणार नाही. प्रयत्न मात्र आपण चालूच ठेवायचे. आज मात्र इथेच थांबूया. आज फक्त 3च श्लोक झालेत, कारण सात्विक करता, राजस करता आणि तामस करता याच्यातला फरक समजून घ्यायचा होता. जवळचा, जिव्हाळ्याचा विषय होता म्हणून जास्त याच्यावर बोलले. आणि पुढच्या वेळेला पुढचा भाग बघणार आहोत. आता बुद्धी आहे, सात्विक बुद्धी आहे, सात्विक धृती आहे. धृतीबद्दल आत्ता थोडं बोललो, पण त्या धृतीमध्ये आणखीन 3 प्रकार कसे हे सगळं जाणून घेत आपण पुढे सात्विक सुख आहे, सगळ्या गोष्टी एक 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 जाणून घेणार आहोत आणि या कलशाध्यायाच्या कळसापर्यंत निश्चितच पोचणार आहोत. 3 श्लोक आजचे झालेले तेवढेच म्हणते आणि मग प्रार्थना म्हणूया. मुक्तसंगो न हंवादी धृत्युत्साहसमन्वितः हर्षशोका सिद्ध्यसिद्ध्योर्निर्विकारः कर्ता सात्विक उच्यते. रागी कर्मफलप्रेप्सुर्लुब्धो हिंसात्मको शुचिः हर्षशोकान्वितः कर्ता राजसः परिकीर्तितः. अयुक्तः प्राकृतस्तब्धः शठो नैष्कृतिको लसः विषादी दीर्घसूत्री च कर्ता तामस उच्यते. एवढे 3 श्लोक आज झाले. आता प्रार्थना म्हणूया. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनै योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय.
गीता माता की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.